श्री गणेशाय नमः। माझ्या चॅनलवर आपला सर्वांचं हार्दिक स्वागत। यावेळी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे पोळीवरचा पिझ्झा। आता लहान मुलांना काहीतरी छान चटपटीत रेसिपी आणि पौष्टिक रेसिपी, तसंच चातुर्मास संपत आला आहे, ते सुरू होणार आहे। त्यामुळे चातुर्मास सुरू झाल्यावर कांदे बंद होतील, म्हणून कांद्याची एक वेगळी रेसिपी या दृष्टीने ही रेसिपी घेऊन आलो आहोत। त्याचं साहित्य याप्रमाणे: शिमला मिरची, कांदा, भिजलेली आणि मोड आलेली मटकी, पोळीला लावण्यासाठी टोमॅटो सॉस, तसंच आम्ही यावेळी पिझ्झावर घालण्यासाठी वाटाण्याचे दाणे घेतले आहेत। तुम्ही कॉर्नचे दाणे किंवा डाळिंबाचे दाणे घेऊ शकता। थोडंसं तेल, चाट मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ, हे सर्व पदार्थ तुम्ही अंदाजाप्रमाणे घेऊ शकता। आणि अर्थातच भिजलेली कणिक, अगदी नॉर्मल आपण पोळीचा जसा गोळा भिजवतो त्याप्रमाणेच भिजवून घेतला आहे आणि पोळीला लावण्यासाठी कोरडं पीठ आहे। तसंच तुम्हाला इथे काटा दिसत आहे, या काट्याचा उपयोग काय करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगेन। याचप्रमाणे पूर्वतयारी कृतीचे जे व्हिडिओ होतील तेही आपण पहा। धन्यवाद।